ओके. साहेब, आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समिती निवडणूक आहे. तर सध्या शिंदे गटाचे 2 गट पडलेले दिसत आहेत. मारुती मेघालांचा गट सध्या विखे पाटील किंवा पिचडांकडे जातोय, तर तळपडे साहेबांचा गट एका बाजूला लहानटे साहेबांकडे जातोय. आणि मध्यंतरी तुमची आणि लोखंडे साहेबांची एक बैठक झालेली आहे. तर यामध्ये काय ठरलं आणि तुमची यात भूमिका काय असेल? नाही, आता पहिला प्रश्न तुम्ही समजून घ्या. सगळ्या पक्ष हे स्वबळावरती तयारी करताय, बरोबर. आणि ही स्वबळावरती तयारी ज्यावेळेस चालते त्यावेळेस कुठल्याही पक्षाने पहिली गोष्ट आपली जी काही ताकद आहे त्याप्रमाणे सगळ्या गटांमध्ये आपले उमेदवार तयार ठेवायला पाहिजे, बरोबर. आज तुम्ही म्हणताय की निम्मे राष्ट्रवादीकडे जात आहेत आणि निम्मे भाजपकडे जात आहे. याचं काय खरं आहे? उद्या काहीच नसणार आहे इथे, परंतु आपल्याला त्याच्यावरती अजिबात बोलायचं नाही आहे. त्या विषयावर ते जे करताय त्यांच्याकडे जे काही अधिकार असतील त्याप्रमाणे ते करताय. आणि राहिला प्रश्न लोखंडे साहेबांचा, लोखंडे साहेब हे मी जरी आज त्या पक्षामध्ये काम करत नसेल तर ते माझे आदरणीय, मी माझे गुरु मानलेले. त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा मी सल्ला घेत असतो. साहेब, मी काय केलं पाहिजे, हे मला काय आवडत नाही तत्त्वाशी तडजोड करणं. आणि म्हणून त्यांची जी काय माझी बैठक झाली त्यांनी मला परिस्थिती विचारली की इथं काय परिस्थिती आहे. शेवटी एक कौटुंबिक स्नेही म्हणून मी वस्तुस्थिती ही तुम्हाला माहिती तीच वस्तुस्थिती मी मांडली. म्हटलं, साहेब, आजची जी परिस्थिती आहे ही तुमच्या पक्षाला किंवा शिंदे गटाला काय बरी नाही आहे. कारण इथं काय कुणी काम करणारे माणसं ज्या पद्धतीनं मोठा आदिवासी मेळावा झाला तसं त्याचं काही इम्प्लिमेंटेशन काही इथं तसं नाही आहे. एक गट तुम्हाला पाहिजे, त्यासाठी जर नाही दिलं तर ते दुसऱ्याच्या चिन्हावरसुद्धा लढायला तयार आहे. तेव्हा शिंदे गटाची तयारी तुम्ही जर शिंदे साहेबांनी तुमच्यावर जबाबदारी दिली तर तुम्हाला इथं अनेक लोक मदत करतील. कारण लोक ह्या बाकीच्या गोष्टीला, ह्या व्यवस्थेला कंटाळलेले लोक आहे. तुम्हाला 100% मदत करतील आणि इथं काहीतरी 2-3 जागाचे 100% येतील तुमच्या नेतृत्वाखाली तुम्हाला, म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली तर. असं मी त्यांना माझा एक कॉन्फिडेन्शियल सर्वे सांगितला. मग त्यांनी मला जे काय गणित सांगितलं की काय संभाव्य का कुठं मी जर नेतृत्व घेतलं तर काय संभाव्य, त्यांना संभाव्य सांगितलं. तुम्हाला शमशेरपूर, कोतुळ, देवठाण ह्या गटांमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढं राहू शकतात आणि तुमची ताकद तिथे दिसेल. राहिला धामणगाव गटामध्ये पण चांगली चुरस होईल, तिथे पण चांगली परिस्थिती राहील. पण आत्ताच सध्या तुम्ही तुमचे म्हणून सगळीकडं कॅन्डिडेट लॉन्च केले पाहिजे. आणि ऐन वेळेला जर तुम्ही माणसं सापडायला गेले तर माणसं काही सापडणार नाही. आणि म्हणून मी जो काय पर्याय काढला की उद्या इथं तिसरी आघाडी झाली पाहिजे. म्हणून आत्ता सध्या आमच्याकडं भवितव्य एवढंच आहे की आमच्याकडे जी लोकं आमच्या संपर्कात आहे, आम्ही तिसरी आघाडी म्हणून आम्ही त्या लोकांना सध्या गुप्त पद्धतीनं फिरायला सांगितलेलं आहे. भविष्यात आमचं गणित जे काय बसेल, जी काही लोक गुप्त पद्धतीनं आम्ही सगळी विचारी लोक आहे, आमच्याकडे जी लोकं आहे ती म्हणजे जी लोकं आहे ती अशी वेगळ्या विचाराची नाही आहे किंवा ती फुटणारी लोकं नाही आहे. म्हणजे कुतुळ गटामधून आमच्याबरोबर काही जबाबदार मोठे नेते आहे, शमशेरपूरमधून आहे, देवठाणमधून आहे, राजूरमधून सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं उमेदवार पण आहे. आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे का राजूरमध्ये सुद्धा साहेब तुम्ही वेगळ्या पद्धतीने निर्णय जर घेतला तर आम्ही तुमच्याबरोबर राहू. अशा पद्धतीनं आमचं एक वेगळं केडर सध्या त्या म्हणजे फ्लॅश न करता आमचं त्याच्यावरती विचार चालू आहे की आपण कशा पद्धतीनं उमेदवारी देऊ शकतो. आणि म्हणून भविष्यात ते आता थोड्या दिवसामध्ये बाकी एकत्र येऊन आम्ही तो निर्णय घेऊ. लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाजीराव दगडे आणि मारुती मेघाले एक होती. नाही, मी त्या पक्षात नाहीच आहे. आणि जर लोखंडे साहेब जर नेतृत्व करणार, आज ती परिस्थिती आहे तालुक्याची. आज काय झालेलं तुम्ही बघितलेलं आहे. आज महाविकास आघाडीचे काही लोक भाजपमध्ये गेले, म्हणजे त्या महाविकास आघाडी डिस्टर्ब झाली. की महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याकडं बघायचं की भाजप म्हणून त्यांच्याकडं बघायचं. तिकडं डॉक्टर किरण लामटेंचं राष्ट्रवादी ही वेगळीच आहे. म्हणून आज नेता म्हणून कोणाकडं बघायचं. म्हणून जर लोखंडे साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीने नेतृत्व केलं तर त्यांना सगळे मदत करतील. मग त्या बाबतीमध्ये मी त्यांना मदत करू शकतो, कारण ह्या दोघांपेक्षा मला लोखंडे साहेबांना मदत करायला काहीच अडचण नाही ना.
प्रश्न आहे साहेब की सुनीताताई भांगवेंनी आता कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमित भांगवे एका बाजूला राष्ट्रवादी पक्षात आहे असं सांगताय. तर एका घरातले दोन व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर हे लोक स्वीकारतील का? आता लोक स्वीकारणार का नाही ह्या निवडणुकीत कळेल. परंतु त्यांनी जे त्यांचं म्हणणं जे आहे किंवा लोक जे सांगतात की लोकांना काय सांगायचं, तर ते त्यांनी सांगितलं का आई ऐकत नाही म्हणून ती भाजपमध्ये गेली. बरोबर. मग आईनं जर आत्ताच ऐकलं नाही, भाजपमध्ये गेली, उद्या 29ला आई ऐकणारच नाही ना. आई भाजपमधूनच लढल. त्यावेळेस काय करायचं? मग त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना संभ्रमच आहे. तेव्हा अमितरावांचा शेवटी तो घरगुती प्रश्न आहे. घरगुती प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं का, त्या आम्हाला सांगितलं का आई ऐकत नाही म्हणून भाजपमध्ये गेली. आता आम्ही काही लोकांना सांगणार नाही आहे का आई ऐकत नाही म्हणून भाजपमध्ये गेली. आम्ही सांगू त्यांनाच विचारा काय झालं ते. शेवटी आता तो प्रश्न त्यांचा आहे. आम्ही काय सांगितलं, तेलमीठ लावलं आणि नाही लावलं, लोकांना काय त्याच्यातून घ्यायचं ते लोक घेणार आहे. त्याच्यामुळे त्याचं किती मतांमध्ये रूपांतरित होणार आहे हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल. मला विधानसभेमध्ये आमदार लहामटेंनी टीका केली होती की आईचं आणि मुलाचं जमत नाही, म्हणून मध्यंतरी काही व्हिडिओ पण त्यांनी व्हायरल केली होती की आई आणि मुलगा एकत्र आहे आणि आता पुन्हा वेगळं आहे असं दाखवलं जाते. म्हणजे नेमकं काय आहे? नाही, ते आता तेवढं तर आपल्याला काय माहीत नाही. परंतु आताच्या भूमिका त्यांनी ज्या मांडल्या का आईचं आणि मुलाचं पटत नाही, हे जर असेल तर मग भविष्यामध्ये त्याचे परिणाम 29ला 2 उमेदवारी असू शकतात भांगरे कुटुंबातल्या. एक भाजपची उमेदवारी असू शकते आणि एक महाविकास आघाडीची उमेदवारी असू शकते. असं असेल तर. आणि तसं नसेल तर मग एकच असू शकते उमेदवारी. असं तालुक्याला पडलेला प्रश्न. गेल्या विधानसभेला अमित भांगरे यांच्याबरोबर तुम्ही प्रखरतेने त्यांच्यासोबत होते, तुमच्याबरोबर विजय देशमुख पण होते. आता तुम्ही दोघेही त्यांच्यासोबत दिसत. आम्ही सोबत दिसत नाही म्हणल्यापेक्षा आम्ही त्याचे मित्र म्हणून त्याच्याबरोबर आहे. परंतु त्याच्या राजकीय भूमिका आम्हाला काही पसंत नाही पडल्या. ज्या तडजोडी किंवा ज्या पद्धतीनं आई ऐकत नाही, आता आईच ऐकत नसेल तर आम्ही काय ऐकायचं त्याचं? आई त्याचं ऐकत नाही, भाजपमध्ये गेली निघून, मग आम्ही काय करायचं? लोकांना काय सांगायचं? एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये विखे पाटलांना भेट घेण्यासाठी वैभवराव पिचड होते. हो. त्याचबरोबर अमितराव बी होते. हो. आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री पण होते. बरोबर. मग आई ऐकत नाही तर मग अमितराव पण त्यांच्यासोबत होते. तुम्ही कसं पाहता? याला जोडून एक प्रश्न आहे, जर अशी परिस्थिती असेल तर आईच्या विरोधात अमित भांगवे उमेदवार देतील का? बघा, आपण लोकांना लय फसवू शकत नाही. तुम्ही काही सांगितलं, तुम्ही कोणालाही फोन करा की आई ऐकत नाही म्हणून भाजपमध्ये गेली, असं सांगणं मला वाटतं अमितरावांचं संयुक्तिक मला वाटत नाही. तुमच्या पक्षाच्या ज्या काही टेक्निकल अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्ही ठीक आहे तुम्ही सॉल्व केल्या असेल तुमच्या लेवलला, पण लोकांच्या मनातला संभ्रम मला वाटतं हे सांगून काढू शकत नाही. त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर नाही आहे. बरोबर. आता ते लोक कसं त्याचं इम्प्लिमेंट करतील हे आपण सांगू शकत नाही. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे, पण अकोल्यामध्ये जसा विखेंनी इंटरफेअर केला आहे, विखेंना भेटण्यासाठी शिवसेना शिंदेगड जात आहे, वैभवराव पिचड म्हणजे भाजप जात आहे, आणि इथं परस्पर असं दिसतंय का अजितदादा गट म्हणजे आमदार एका बाजूला आहे. तुम्ही कसं पाहताय? आता मला हा प्रश्नच समजला नाही पहिली गोष्ट, कारण एवढे खिचडीचे प्रश्न तुम्ही विचारले की परत एकदा जर विचारलं तर बरं होईल. म्हणजे अकोल्याची परिस्थिती जर बघता, महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत. एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना, अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप. परंतु विखेंना भेटण्यासाठी वैभवराव पिचड जात आहे आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते जात आहे, परंतु आमदार लांब त्यांना भेटायला जात नाही. म्हणजे महायुती वर्सेस महायुतीची या ठिकाणी होऊ शकते. तुम्ही कसं पाहता? आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते स्वतंत्र लढणार आहे राष्ट्रवादी, आणि ते आता 29पर्यंत आमदार आहे. त्याच्यामुळे त्यांना एक फ्लोअर टेस्ट घ्यायचा संधी आहे का प्रत्येक गटामध्ये मला किती लोक मानतात किंवा माझे कार्यकर्ते किती, ते पडले तरी चालतील, पण त्यांची एक इच्छा आहे का ते माणसं उभेच करायची यावेळेस. आपल्याला त्यांना फ्लोअर टेस्ट घ्यायची आहे आणि त्याच्या वर्सेस जे काय विधानसभेला अमितला पराभव पत्करावा लागला किंवा वैभवरावांना पण पराभव पत्करावा लागला, त्यांना असं वाटतं की आपली गोडचूक झाली, आपण उभं नसतं राहिलो तर लांबटे पडले असते. कारण लांबटे साहेब निवडून आल्यानंतर त्यांना वाटलं शांत बसतील, पण ते त्यांना
त्यांचे सत्तेतला जो काय त्यांचा अधिकार आहे ते यांना त्रासच देतात. त्याच्यामुळं त्यांना आता तो त्रास असह्य होतो आहे. म्हणून त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचं नामोहरण करण्यासाठी ही सगळी एकत्र व्यूहरचना झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते दोघं एकत्र लढतील. बाकी आता हे जिल्हा परिषदेमध्ये शेवटी निवडणूक ही पक्षावर चिन्हावर ती आणि याच्यावर चालत नसते. त्या गटातला तुल्यबळ उमेदवार, त्या गटातलं तुमचं नियोजन आणि त्या तिथली प्रचार यंत्रणा याच्यावरती हे चालत असतं. त्यामुळं कोण ते व्यवस्थित करू शकेल त्याच्यावरती मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतात. इथं पक्षाचा काही संबंध येत नाही आणि पक्षाकडून निवडून आल्यावर कोणीही दिवा लावत नाही. त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये अकोला तालुक्यात नाही, सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे, पक्षभिक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीला चालत नाही. फक्त तुम्ही काय प्लॅन करतात याच्यावरती जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिपेंड आहे. साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षपद एसटी महिलेसाठी राखीव आहे. विधानसभा सदस्यत्व म्हणजे आमदार लांबटिंका आमदार स्वतः आमदार असतानाही तर झेडपी अध्यक्षपदासाठी ते स्वतःच्या पत्नीला पुढे हे करतायत. याकडे कसे पाहतायत? आता जिल्हा परिषदेला शेवटी आता त्यांना जर सुनीताताई भांगरेंना द्यायचा असेल तर त्यांच्या पत्नीलाच पुढं लॉन्च करावं लागेल देण्यासाठी. उद्या जर भविष्यामध्ये जर तुल्यबळ राष्ट्रवादीचे काही सीट आले आणि भाजपचे काही आले किंवा काही मागे पुढे झालं तर उद्या तिथे म्हणता येतं का राष्ट्रवादीला 1 वर्ष द्या, भाजपला 1 वर्ष घ्या, अजून कोणाला द्या, अशा पद्धतीनं पण ते होऊ शकतं. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने व्यूहरचना सुरू केली आहे. मधल्या पिरियडमध्ये तुम्ही ओबीसीचं चांगलं संघटन केलं. ह्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार? 100% सांगतोय ना. आज माझ्यावरती जी जबाबदारी आली आहे अकोला तालुक्यातील का बारीक घटकांना कोणी विचारतच नाही. मी आजही सांगतो, कोणालाच विचारत नाही. हे मोठे समूहाचे लोक कोणालाच विचारत नाही. आज आरक्षण आलं आहे त्यांनाही गरज नाही, बहुजनांची गरज नाही, ओबीसींची गरज नाही. त्यांनी विचारलं का आपल्याला का बाबा समशेरपूर गटामध्ये आम्ही हे उमेदवार आहे, कुतुळ गटात हे देऊ, राजूरमध्ये हे देऊ, सातेवाडीमध्ये हे देऊ? अजिबात नाही. बरं, बहुजन समाजाला त्यांचा मोठा समूह आहे म्हणून त्यांना फक्त एक धामणगाव गटासाठी त्यांना एक प्राबल्य ठेवायचं आहे. त्यासाठी त्यांना मग राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा कोण असेल त्यांना ती उमेदवारी मिळवायची. अरे पण तुम्ही बाकीच्यांचा विचारच करत नाही. इथं RP आहे, इथं मुस्लिम समाज आहे, इथं OBC समाज आहे, इथं बारीक सारीक सगळे समाज आहे. तुम्ही त्यांना नेतृत्व करायला कोणीच नाही आहे. म्हणून मी नेतृत्व करतो आहे त्यांचं, किंवा मी नेतृत्व म्हणजे मी त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे. उद्या त्याच घटकाला आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे ना, त्यांना आणलं पाहिजे ना, म्हणलं पाहिजे ना कोणतरी. मी म्हणतो OBC बहुजन म्हणलं पाहिजे ना, अरे एखाद्या सिंपेला नेतृत्व द्या यावेळेस, एखाद्या लोहाराला नेतृत्व द्या यावेळेस, एखाद्या माळी समाजाला नेतृत्व द्या एखाद्या वेळेस, एखाद्या बारीक नाभिक समाजाला नेतृत्व द्या. असं कोणीतरी म्हणलं का? म्हणजे आपला समूह असला म्हणून आपणच खायचं का सगळं? म्हणून उद्या जर भविष्यामध्ये जर ह्या घटकांना प्रोटेक्शन जर राहिलं नाही दातखळे पाटील, तर उद्या हे घटकांवर भविष्यामध्ये अन्याय पण होतील. म्हणून आपण ती म्हणजे निवडणुका म्हणून त्या OBC संघटना का आपण बघत नाही. आपण भविष्याचा विचार का भविष्यामध्ये हे समाज हे सगळे सिक्युअर राहिले पाहिजे म्हणून आपण त्याच्याकडे बघतो.